मित्रांनो, बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज कॅप्टन्सी कार्य पार पडलं। या कॅप्टन्सी कार्याचा पहिला राऊंड झाला। आता या पहिल्या राऊंडमध्ये पुन्हा एकदा टीम ए चे सदस्य हावी होताना दिसत होते आणि त्यांच्याकडनं बऱ्याचशा चुका होत होत्या आणि मोठ्या प्रमाणात शक्तीचा वापर सुद्धा ते करताना दिसत होते। बघा, टीम एच्या बऱ्याचशा चुका झाल्या, त्यांचा तर राग आहेच, परंतु आज मला आहे ना टीम बीच्या सदस्यांचा सगळ्यात जास्त राग आलेला आहे। एक तर काय माहितीये का, त्यांच्याकडे व्यवस्थित निर्णय क्षमता नव्हती, ते व्यवस्थित खेळत नव्हते आणि तो वैभव जो त्यांना दिलेला होता तो पूर्णपणे अनफेअर गेम खेळत होता आणि शेवटी जे काही 3 सदस्य काढायचे होते याच्यामध्ये सुद्धा त्यांनी भरपूर साऱ्या चुका केलेल्या आहेत। आणि आज अंकिता वालावलकर अशीच बाई दिसली मला, इकडं बघू का तिकडं बघू, कोण कसं खेळतंय एवढंच अंकिता बघताना दिसली। तर हे सगळे जे आहे ना, तर या सगळ्यावरती मी आज बोलणार आहे। नमस्कार, मी राजेंद्र, तुम्ही पाहत आहात द फिल्मी गप्पा। मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मला निकिता आंबोळे आणि तिची सख्खी चुलत मैत्रीण जान्हवी किल्लेकर यांना विचारायचं, यांना सांगायचं आहे की तुम्ही आर्याला कच्चा लिंबू सांगता आणि तुम्ही ते नेहमीच बोलता। आज त्या चादरीमध्ये गोदडीमध्ये सुद्धा तुम्ही बोलत होतात की आर्या कच्चा लिंबू आहे। नंतर बिग बॉस बोलतात की जान्हवी आणि निकिताई कोणाला तुम्ही कच्चा लिंबू बोलता, पण निकी बोलते आम्ही आर्याला कच्चा लिंबू बोलतो। आता आर्या ही जर तुमच्या नजरेत कच्चा लिंबू असेल, मग वैभवने त्या आर्याऐवजी अभिजित सावंतला नॉमिनेट केल्यानंतर तुमचा हार्ट ब्रेक का झाला? तुम्ही तिला कच्चा लिंबू समजता ना, मग एवढा इश्यू का? ती जान्हवी काय उषा वगैरे फाडते, तिकडे ते जिमचं साहित्य आहे, तिकडे ते केस असे तसे करते, मोंजलिका होऊन दाखवते आम्हाला, मग एवढा राग का? तुम्हाला ती जर कच्चा लिंबू वाटत असेल तर मग एवढा राग दाखवण्याची गरजच काय? निकी ते वैभवला सांगते की ती तुझ्याबरोबर एवढी भांडते तरीही तू तिला नॉमिनेट केलं नाही आणि अभिजितला नॉमिनेट केलं। म्हणजे जान्हवीचं तर मला आज काय कळतच नव्हतं। अरे बाई, ती कच्चा लिंबू आहे ना। जान्हवीची एक एक वाक्य वैभवसाठी अशी होती ना की डोकं खाजवणारी आहेत, अशी एक एक वाक्य आहेत। पहिलं जान्हवी इथे सांगताना दिसते की मी आता हे माझं तोंड, हे जे काळं तोंड आहे, मी ते कोणाकोणाला दाखवू? मला आता तू खाली पाडलंस, मी तिथे होते, तिथून मला खाली पाडलेला आहेस तू आणि मला तिला वीक करायचं होतं। असं कसं तू केलंस? मला तिला वीक दाखवायचं होतं, वीक करायचं होतं। आता मी तिला कुठल्या शब्दात भांडू? माझ्याकडे भांडण्यासाठी पण तू शब्द ठेवलेले नाहीस। आणि दुसरे एक ती भयंकर बोलते, माझं एका पॉइंटला हात उचलेल, हात, मला आता खूप राग येतोय, हात उचलून मी बिग बॉसच्या घराबाहेर जाईल। अगं जान्हवीताई, तुमच्या मतानुसार ती कच्चा लिंबू आहे ना, मग तिला एवढं वेटेज का देता तुम्ही? बघा, अभिजित सावंत आहे ना, यात हा आहे ना त्यांच्या ग्रुपमधील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे। उलट खरं तर वैभवने जे काही केलं ना, तुमच्या ग्रुपसाठी मी सांगतो, वैभवने जे काही अभिजित सावंतला नॉमिनेट करून केलं ना, ते सगळ्यात मोठी गोष्ट आहे। तो बिग बॉसच्या घरातील सगळ्यात स्ट्रॉंग कंटेस्टंट आहे, त्याला त्याने नॉमिनेट केलं। कच्च्या लिंबूला, कच्च्या लिंबूसाठी तुम्ही एवढं वाटता? कमाल आहे तुमची। म्हणजे त्या निकीची आणि जान्हवीची खरंच कमाल आहे। आपल्या बुद्धीप्रमाणे त्यांचे जे काही माकडचाळे होते ना, ते चालू होते। यानंतर इरिना आहे ना, ही स्पष्टपणे अभिजितच्या नावाने ए टीम मध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करत होते। बघा, इथे इरिना त्या घनश्यामला सांगत होते की तो अभिजित आहे ना, जेव्हा ते केस वगैरे पडलेले नाही का, अरबाज ती कंप्लेंट घेऊन येतो, तेव्हा अभिजित मला सांगतो की नमस्कार, तू जा तू जा। खरं तर तिथे असं झालं होतं ना की अभिजितचं मत होतं की ते लेडीजचे केस आहेत की नाही केसात ते बाथरूममध्ये, तर ते केस आहेत ना ते तू काढ, इरिनाला तो सांगत होता, आणि तू आतमध्ये जा। तर याच्यावरती इरिना फार विचित्र पद्धतीने हे सगळं भांडण लावून देत होती। यानंतर हा वैभव सांगतो आता ऍक्शनला रिॲक्शन मिळणार आहे आणि मग ही निकी पण बघा बघा, अभिजित तिला असं बोलला, असं आणि असं केलं, असं आणि असं। यानंतर ही निकी पॅडी दादा बद्दल पण इथे बोलताना दिसते। त्या कोण, आता तो वैभव होता, त्या वैभवलाही सांगताना दिसते की पॅडी दादा आहे ना, हा खूप स्ट्रॉंग होत चाललाय। बघा, पॅडी दादा जेव्हा सेफ झाला ना, त्यावेळेची ही गोष्ट आहे। निकीने नंतर ती वैभवला सांगितली की या पॅडीचं काहीतरी करावं लागेल, याला बिग बॉसच्या घराबाहेर काढावं लागेल आपल्याला, नाही तर जास्त दिवस आपण याला ठेवून चालणार नाही। आता ही ठरवणार कोणाला बिग बॉसच्या घराबाहेर काढायचं आणि ठेवायचं। म्हणजे जान्हवीची जागा आता हिने घेतली। अभिजितसाठी पण याच्या अगोदर हे वाक्य तिने वापरलं होतं की अभिजित सावंत हा टॉप 5 मध्ये पण पोहोचणार नाही।
मी लिहून देते बोलतो, टॉप 5 मध्ये पण पोहोचणार नाही. अगं बाई, तुमच्या नाकावर टिचून नाकाच्या खालून अभिजित सावंत हा बिग बॉस मराठी सीझन 5 ची ट्रॉफी घेऊन जाईल, तुम्हाला कळणार पण नाहीये. तुम्ही बसा. तर ठीक आहे, यानंतर आपण थोडंसं टास्क बद्दल बोलूया. बघा, बिग बॉसने पुन्हा एकदा 2 टीममध्ये हे कॅप्टन्सी टास्क दिलेला आहे. टीम खूप छान पाडलेल्या होत्या. सूरज आणि योगिताला टीम ए मध्ये टाकलेला आहे आणि इथे वैभव आणि इरिनाला टीम बी मध्ये टाकलेला आहे. आणि इथे संचालक असलेल्या वर्षाताईंना कुठून पण खेळण्याची संधी होती, नेहमीप्रमाणे त्या टीम बी मधून खेळा. आता इथे आहे ना, वैभवला खूप संधी होती आपला गेम दाखवण्याची. खरं तर असं दिसून येतं ना की टीम बीचे सपोर्टर जास्त आहे, तर वैभवने आज थोडंसं जरी चांगलं खेळ असताना, फेअर थोडा तरी एखाद्या एवढसा पॉईंट जरी फेअर खेळला असताना, तरी पण वैभवची आजच्या दिवशी खूप वाहवा झाली असती. तर ठीक आहे, आपण टास्ककडे जाऊया. बघा, बिग बॉसने समुद्रातनं मोती काढायला सांगितलेले आहे. ते मोती घ्यायचे, सेव्ह करायचे आणि एका थैलीमध्ये पॅक करायचे. 10-10ची थैली असेल, ज्याची सगळ्यात जास्त, ज्याच्याकडे जास्त थैल्या तो इथे विजयी होणार आहे. आता टास्कला सुरुवात झाल्यानंतर हा जो अरबाज आहे, तो अरबाज त्या संदूकमध्ये, पेटीमध्ये डायरेक्ट शिरतो. म्हटलं, अरे ते मोती तरी येऊ दे त्या पेटीतनं, तू बसून आला तर मोती कशा येणार. पण इथे मग बिग बॉसच सांगतात की बाबा ते मोती येऊ दे. त्याच्या अगोदर निकीने जो काही बिग बॉसच्या घरामध्ये राडा घातला ना पिशव्या घेऊन, खरं तर मी इथे, मला आता तुम्ही शिव्या घातल्या तरी चालतील, पण मी निकीचं इथे समर्थन करणार आहे. बघा, बिग बॉसच्या घरामध्ये खूप 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 अलर्ट राहावं लागतं. टास्क दिल्यानंतर खूप अलर्ट राहावं लागतं. जेव्हा सगळं ते वाचून पूर्ण होतं ना, तेव्हापासून टास्कला सुरुवात होते. निकीने बरोबर गेम साधली, वेळ साधली आणि त्यांच्या पिशव्या घेतल्या. यानंतर टीम बीचे सदस्य हा हा हु हु ही करायला लागले. असं चालत नाही. निकीने बरोबर गेम केला, पण आता बिग बॉसने इथे हस्तक्षेप केला आणि त्यानंतर मग जे काही पिशव्या आहेत त्यांचं समान वाटप केलं. आर्या गेलेली, खरं तर आर्याना नडेल त्यांना. आता उद्याच्या दिवशी आर्या नडताना दिसणार आहे, पण आर्याने थोडंसं खेळायला पाहिजेत होतं. तर ठीक आहे, आपण टास्ककडे येऊया. टास्क सुरू झाल्यानंतर अरबाजने पण बरेचसे मोती घेतले. त्यानंतर वैभवने पण बरेचसे मोती घेतले. यानंतर ते मोती व्यवस्थित भरायची जी काही प्रक्रिया होती ती प्रक्रिया करत होते. याच्यामध्ये अभिजित सावंतला तो लाकूड वगैरे लागला, तो पडला. पण मला इथे आहे ना, सेव्ह करायची जेव्हा वेळ येत होती ते मोती, त्यावेळी वैभव चव्हाणचा बराचसा जो गेम आहे तो मला अनफेअर दिसला. एकतर तो बऱ्याचशा वेळी त्या अरबाजशी बोलताना दिसत होता आणि यांच्या आहे ना बऱ्याचशा गोष्टी ह्या म्यूट केल्या जात होत्या. मला कळत नाही बिग बॉस की ते जे काही बोलतात फेअर असेल अनफेअर असेल, हे अनफेअरच होतं म्हणून तुम्ही ते म्यूट करत होतात, पण ते आम्हाला ऐकू देणार. आम्ही काही इकडे मूर्ख आहेत का की आम्ही एवढा वेळ देतोय त्या गोष्टीसाठी, तर आम्हाला सुद्धा ऐकू दे, कळू दे काय चाललंय त्यांचे ते. परंतु बिग बॉस म्यूट करत होते. बघा, इथे अरबाज आहे ना, एक गोष्ट त्या वैभवला सतत सांगत होता की तुला पहिल्यांदा या टास्क मधून हे लोक बाहेर काढतील, त्यामुळे तू थोडंसं लक्ष देऊन खेळ. तर कदाचित ही जी गोष्ट आहे ना ती वैभवने मनावरती घेतली आणि तो व्यवस्थित टास्क खेळत नव्हता. आता सूरजला ज्या पद्धतीने तुझं मुंडकं तोडीन, अमुक करेन तमुक करेन बोलत होता ना, त्या सूरजला आज हा वैभव ढकलू पण शकत नव्हता. म्हणजे ते घेण्यासाठी एवढा स्लोली खेळत होता आणि त्याचा तो पूर्ण गेम दिसत होता. आता हा गेम झाला. इथे आहे ना ती अंकिता वालावलकर, ती अशी कुठे काय चाललंय, इथे काय चाललंय, तिथे काय चाललंय, तो कामावर मुकादम असतो नाही का, तो बघतो कुठे कुठे काय काय चाललंय, अशी ती बघत होती सगळा गेम. अगं बाई, एक तर त्या गेम मध्ये तू जा, खेळ तरी, नाही तर तिकडे सिक्युअर तरी कर, काही नाही, अशी बघते सगळीकडे. ठीक आहे, इथे जो काही गेम झाला तो झाला, इथे संपला. तर मित्रांनो, इथे टास्क संपतो आणि हा जो टास्क होता ना तो एकदम बकवास होता, एकदम फेक. मला तर अजिबात आवडला नाही तो टास्क आणि याच्यामध्ये कोण चांगलं खेळत पण नव्हतं. बकवास बंडल टास्क होता. ठीक आहे, त्या टास्ककडे आता आपण जाणार नाही. इथे टास्क संपतो. टीम बी कडे 8 पिशव्या आणि टीम ए कडे 11 पिशव्या, तर एकंदरीत टीम ए विजयी होते. आता बिग बॉसच्या नियमाप्रमाणे बिग बॉसने अगोदर सांगितलं की जी टीम हरेल त्याच्यातले काही सदस्य या राऊंडमधनं किंवा त्या बिग बॉसच्या कॅप्टन्सीच्या टास्कमधनं बाहेर होतील. पण इथे बिग बॉस ट्विस्ट देतात आणि 3 सदस्यांना घराबाहेर किंवा त्या टास्कमधून, कॅप्टन्सीच्या रेसमधून बाहेर काढायला सांगतात. आता इथे सगळ्यांनी विचार करून हा निर्णय घ्यायचा असतो. अंकिता पहिल्यांदा इथे येते की मी कॅप्टन झालेले, त्यामुळे मी या राऊंडमधनं बाद होते.
अंकिताचं खरंच कौतुक. यानंतर कोणतरी मध्येच बोलतं, बहुतेक अंकिताच बोलते की ताई सुद्धा म्हणजे वर्षाताई सुद्धा संचालक आहे, त्यांना सुद्धा आपण गेम मधून बाहेर करूया. वर्षाताई पण हा हा ही ही हो हो सलाम जिंदाबाद, मी सुद्धा गेमच्या बाहेर जाते. ठीक आहे. मध्येच पॅडी दादा उठतो ही हा हो हो ही मी सुद्धा बाहेर जातो कॅप्टन्सीच्या रेसमधून. मला एक कळत नाही या दोघांचं. कॅप्टन्सी म्हणजे तुम्हाला खाऊ वाटते का? अरे एका आठवड्याची इम्युनिटी आहे कॅप्टन्सी. कळत नाही तुम्हाला कॅप्टन्सीचं महत्त्व. आणि सगळ्याच फॅसिलिटी मिळतात, ह्या फॅसिलिटी जाऊ दे, पण एका आठवड्याची इम्युनिटी. पॅडी दादा, वर्षाताई, तुम्हाला बिग बॉसने या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की वर्षाताई तुम्ही जरी संचालिका असल्या तरी तुम्हाला गेम खेळता येईल, तुम्ही कॅप्टन पदावर आपलं नाव कोरू शकता. मला हेच कळत नाही या सीझनचं की कॅप्टन्सी या सीझनच्या लोकांना, सदस्यांना का नको कॅप्टन्सी. सहज तुम्ही सांगता की मी नाही खेळत, दुसऱ्याला घे. कळत नाही. आता हे सगळं झालं. इथे अंकिता, त्यानंतर वर्षाताई आणि पॅडी दादा हे लोक तिघांची नावं घेतली जातात, हे बाद होतात. अरे पण तुमच्याकडे बहुमत होतं ना. तुमच्या टीम मध्ये 2 सदस्य असे आहेत ते बाहेरच्या टीम मधून आले, ते म्हणजे वैभव आणि इरिना. वैभवचा गेम तुम्ही सगळे लोक पाहत होतात, आम्ही तर पाहत होतो, पण तुम्ही जवळून पाहत होतात की वैभव व्यवस्थित खेळत नव्हता. वैभवला जरी तुम्ही काढलं असतं तरी वैभव एका शब्दाने बोलला नसता, कारण तुमच्याकडे मेजॉरिटी होती. इरिनाला जरी तुम्ही काढलं असतं तरी इरिना एका शब्दाने बोलली नसती, का तर तुमच्याकडे मेजॉरिटी आहे. खरं तर मला आहे तर डीपी दादाला सांगायचं आहे. डीपी दादा, तू एका टास्कसाठी त्या टीम एकडे गेला होता, तू आणि योगिता. सरळ निकीने तुम्हाला त्या गेम मधनं आउट केलं होतं. हाच आहे ना तो बिग बॉसचा गेम आहे, हा तुम्हाला कळत नाही. रितेश दादा तुम्हाला याच्यावरती नक्कीच बोलतील, पण तुमच्याकडे आज संधी होती त्या लोकांना बाहेर काढायची. तुम्ही आपल्याच लोकांना त्या गेम मधून बाहेर काढता. कमाल आहे तुमची. याच्यावरती ना तो पॅडी तर काय बाहेरच गेलेला. डीपी दादाला बोलणं अपेक्षित होतं, पण मला सगळ्यात जास्त वाईट वाटलं, दुःख वाटलं ते म्हणजे अभिजितचं. अभिजित, तू तरी निर्णय घ्यायचा ना बाबा, आपण यांना बाहेर काढू, या दोघांना बाहेर काढू. तुमच्याकडे मेजॉरिटी होती, म्हणजे तुम्ही आहेत ना तुमच्याच पायावरती धोंडा मारून घेत होतात असं मला वाटतं. आणि आज 3 सदस्य तुमचे गेलेत, उद्या तुमच्याकडनं कॅप्टन पद सुद्धा जाईल, हे लक्षात ठेवा. आणि जाईलच जर तुम्ही असे खेळत राहिलात तर. आपल्याच लोकांना जर बाहेर काढत राहिलात ना तर तुमच्याकडनं कॅप्टन पद सुद्धा नक्कीच जाईल. इकडे वैभवला तर आनंदच झाला की बघा मी झालो सेफ. असं चालत नाही हो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजचा दिवस होता. खरं तर टीम बीला व्यवस्थित निर्णय घेता आले नाही, त्यांच्यामध्ये व्यवस्थित एकी पण नव्हती. आणि वैभव सारखा जो माणूस आहे तो आज खरंच चांगला खेळ असताना, फेअर खेळ असताना तर आज सगळ्यात जास्त त्याची आज चर्चा असती, पण वैभवला हे झालं नाही. टीम बीच्या निर्णयाविषयी तुम्हाला काय सांगायचं आहे? आणि हे निकी आणि ती जान्हवी या आर्याला सतत कच्चा लिंबू बोलत असतात, याविषयी तुमचं काय मत आहे हे कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉसच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.